तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्माननीय सचिव आदरणीय अभिदादा साळुंखे यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना संबोधित करावं. तुम्हा सर्वांचे नेते आदरणीय मल्लिकार्जुन मानकरी साहेब, आपले लाडके नेते ज्यांच्याकडून मला या निवडणुकीत बरंच काही शिकता आलं असे आदरणीय दिलीप भाऊ पाटील नागराळकर, आपले आदरणीय बालाजी भाऊ कारभारी, आदरणीय अजितदादा माने साहेब, पंकजदादा शेळके, आपले तालुक्याचे ॲडव्होकेट अजितराव निळकोणे, राष्ट्रवादीचे तालुक्याचे कामगारांना, शिवसेनेचे तालुका प्रमुख मुकेश सुडे, आपले आदरणीय वैजनाथ फुले सावकार, आपल्या आदरणीय नेत्या बेळेताई, जाधवताई, आपले नगराध्यक्ष डॉक्टर गोडबडे साहेब, शहराध्यक्ष आपले जावेद तांबोळी साहेब, आदरणीय दुधरे साहेब, टेकाळेजी, सातुरेजी, उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ काँग्रेसचे नेते, देवणी नगर पंचायतचे नगरसेवक, सभापती, उपनगराध्यक्ष आदरणीय अभिजित मानकरी आणि सगळे युवक मित्र, सगळ्या बांधवांना मला आपला जास्त वेळ घ्यायचा नाही. 2 ते 3 मुद्दे मला आपल्या सगळ्या समोर सांगायचे. सगळ्यात पहिलं मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो 98,628 मताबद्दल. 98,628 म्हणजे जवळपास 1 लाख आहे. अनेक महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यांना सुद्धा दुर्दैवाने पराभवाला सामोरं जावं लागलं. आदरणीय यशोमतीताई ठाकूर 85,000 मध्ये, माने साहेब दिनकर माने 82, विनायकराव पाटील साहेब 65, भालेराव साहेब 58, आदरणीय धीरज भैया, अर्चनाताई आणि तुमच्या आशीर्वादाने तिघच 1 लाख मध्ये त्या टप्प्याला गेल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आता विषय येतात 2. बघा, बदल तर भरपूर झाला, मेहनत तर सगळ्यांनी भरपूर घेतली. कधी कधी आपली आई, आपली बायको चांगलं वरण बनवत असते. आपल्या आईच्या हातचं वरण, आईच्या हातचं, बायकोच्या हातचं, फलाची भाजी, शिळाची मोमा आपल्याला आवडत असते. पण त्याच आईच्या, त्याच बायकोच्या हाताने केलेली भाजी कधी कधी बिघडते सुद्धा. दरच वर्षी भजी नंबर 1 कुठे असत, कधी कधी भजी सुद्धा 19-20 होते. तसं आपली ही निवडणुकीची भाजी थोडी बिघडली, थोडं मीठ कमी पडलं. डॉक्टर सोकर सर्व एवढं मीठ पडलं असतं तरी भजी नंबर 1 झाली असते. आता त्या मीठाबद्दल तर कोणी काही म्हणू, माझा या 3 तालुक्यात एक मोफत गद्दार नेता सोडून दुसऱ्या कुणावरच क्लेम नाही. दुसऱ्या काही माणसावर माझा क्लेम नाही. कारण मला सांगा, तसं बघायला गेलं आपण सगळेजण, आणि सुखानं तुम्ही बोलता म्हणलो की अन्याय झाला म्हणून पक्ष सोडला. माझ्यावर मनसेत अन्याय झाला नव्हता, मनसेत चलना गेली. आता मला सांगा, आपण गाडीत बसतो, इथं गावाला जातो, आपल्याच चलने किती स्पीड जर गाडीची नसेल तर त्या गाडीत तिकीट काढून कोण बसते?
ती गाडीत सल्ला घेतली म्हणून मी आणि हे बघ सुरुवात माझी शिवसेनेत झाली राज ठाकरे साहेबांबरोबर. मी शिवसेनेतून मनसेत गेलो नव्हतो. मी होतोच अध्यक्ष जिल्हाध्यक्ष राज ठाकरेंच्या विद्यार्थी सेनेत आणि विद्यार्थी सेनाच कन्वर्ट झाली होती मनसे. मी काही पक्ष सोडायचा विषय नव्हता. पुन्हा शिवसेनेत गेलो तर मनाने गेलो नव्हतो. मला तेव्हा मी काँग्रेसमध्ये जायचो पण जागा नव्हती म्हणून दिलीपराव साहेबांनी थोडं तिथं थांबा मला. म्हणजे पाहुण्याची लग्नाला गेल्यावर तिथं घरी जागा नसली तिथं हॉटेलवर व्यवस्था केली तर ते हॉटेलचे पाहुणे नव्हतो आपण. ज्याचं लग्न आहे त्याचेच पाहुणे होतो. म्हणजे शिवसेनेचे 4 वर्ष मी असेच कसे तर वाट नव्हती म्हणून आदरणीय दिलीपराव साहेबांच्या आदेशाने काढले होते. मूळ शिवसैनिक ती भाग वेगळा नंतर आवडीने नव्हतो काय. आता मला यायचंच काँग्रेसमध्ये होतं. आलोच काँग्रेसमध्ये आणि मरणार सुद्धा काँग्रेसच्या झेंड्यात. तुम्हाला सांगतो माझे विचार 2002 ला बदलले. कधी 2002 ला. त्याच्या आधी हिंदुत्ववादी वगैरे वगैरे काय 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 होतो मी. परंतु ते सत्य नाही. ज्यांनी कुणी स्वतःला हिंदुत्ववादी समजतंय त्यांनी पुन्हा एकदा शिकावल्याचं स्वामी विवेकानंदांचं भाषण वाचावं. गुगलवर मिळतंय. स्वामी विवेकानंदाला 5 मिनिट वेळ मिळाला होता. माय ब्रदर्स अँड सिस्टर एवढंच म्हणले नव्हते त्यांनी. पुढेही काहीतरी बोलले होते. पुढे जे बोलले होते ते तो खरा हिंदू धर्म आहे आणि तो हिंदू धर्म काँग्रेस पक्ष आहे. ही खरी भारतीय संस्कृती आहे. जी भाषण पसायदानात आहे ती खरी भारतीय संस्कृती, ती खरी हिंदू संस्कृती आहे आणि ती जगण्याचं वाचवण्याचं टिकवण्याचं काम काँग्रेस पक्ष करते. ती व्यापकता जी पसायदानात आहे तो खरा हिंदू धर्माचा अर्थ आहे. आपल्या भगवद्गीतेत सांगितलेलं आहे आपला हिंदू धर्म सगळ्या धर्माला सत्याच्या रूपात स्वीकारतो. सर हिंदू धर्म का भगवद गीता का मानना है कि मुसलमान सच्चा धर्म है, क्रिश्चियन सच्चा धर्म है, दुनिया के सभी मजहबों को सच मानने वाला, सच के स्वरूप में स्वीकारने वाला और उसकी इज्जत करने वाला धर्म हिंदू धर्म है. देश भारत देश है, संस्कृति भारत की संस्कृति है और वही काम कांग्रेस पार्टी कर रही है. इसलिए सच्चा हिंदू धर्म यहीं पे है, वहां नहीं है. चटमच के प्रवेश करो. सुखानंद वो गलत है, यहाँ आओ यही सच्चाई है. आणि त्या सत्यासाठी, त्या खऱ्यासाठी, त्या देशासाठी, भारत मातेच्या सेवेसाठी, भारत मातेच्या प्रत्येक 18 जाती धर्माच्या प्रत्येकाच्या सेवेसाठी आपल्याला काँग्रेसचं काम करायचं आहे. काँग्रेसचं काम हेच पवित्र आहे, काँग्रेसचं काम हेच पुण्याचं आहे. कारण सगळे देवाचे लेकर आहेत. ही सृष्टी त्या परमपिता परमात्म्यानं, ईश्वरानं, त्या एका ईश्वरानं तयार केलेली आहे. आपला निर्माता तो आहे आणि कोणत्याही आईवडिलाला आपले 2 लेकरं भांडण करत असलेले आवडत नाही. 2 लेकरं मिळून हातात हात घालून संसार करणारे आईवडिलाला आवडतात आणि त्या पद्धतीचा त्या ईश्वराला आवडणारा संसार, आवडणारा देश घडवण्याचं काम काँग्रेस पक्ष करत आहे. म्हणून त्या विचारावरती ठाम राहून आपल्याला पुढली वाटचाल करायची आहे. एक मला सांगा, अहो कुठून कुठून कसं कसं किती लोकांनी तर मन धन मदत केली. त्या सगळ्याचे उपकार, त्या सगळ्याचे आशीर्वाद आयुष्यभर मला डोक्यावर घेऊन करायचे. त्याच्यातून त्याचा उतराही होत नाही पण त्याची परतफेड करणार नाही.
त्याच्या सेवेत त्या ऋणातच मला राहायचं आहे. कारण त्या ऋणाच्या वजाखाली माझ्या अंगात अधिक नम्रता येईल. अधिक नम्रतेनं, अधिक सजगतेनं, अधिक सच्चाईनं, खरंपणानं, प्रामाणिकपणानं तुमच्या सगळ्याच्या सेवेत राहायचं. इथल्या दिनांकात देवणी सुरतबाद 3 तालुक्यातल्या या 98,628 लोकांचा तर विश्वास आयुष्यात कधीच तोडायचा नाही. परंतु जे 1,12,000 आता आपल्याला सापडले नाही त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी आपल्याला काम करायचं. त्यांना जवळ घ्यायचंय. इथल्याला नाराज करायचं, इथल्याचा अवमान करायचा हा आपला प्रांत नाही, हे आपलं काम नाही. इथल्याची सेवा करणं हे आपलं काम आहे. आता बाकी राहता राहिला तुम्हाला सांगतो, त्यांनी घाबरले, जाजवले, भिले, घाबरून आपल्याला 15-16 दिवस मिळाले ना 26 तारखेपासून. त्याच्या अगोदर उमेदवारीची स्पष्टता नव्हती, नीटपणे कामाला लागता येईना गेलं. त्याच्यामुळं जेवढ्या कमी वेळात जेवढं अधिक चांगलं. आता मला सांगा, जमालवाडी, डोंगरेवाडी सारखे गावं सतत भाजपला देत. तिथं भाऊ तुम्ही शब्द दिलो, तुम्ही जामीनदार झालो आणि बदल करा. अनेक गावचे लासण्यासारख्या, त्या मेल आंबोलीसारख्या अनेक, आता प्रत्येकाचं नाव कसं घेता येईल, अनेक गावचे पुण्या मुंबईचे लोक सुद्धा आपण तिकिटाचे पैसे न देता आले. पंढरपूरवाल्याने आसनामध्ये वकील साहेब असतील, रियाजबाई असतील, काय मला सांगा, एक म्हणजे नाव घेईल तेवढं हंसनाळवाले प्रत्येकाचं. धनेगावमध्ये आपण खूप मायनस होतो, तिथे चांगली प्रगती आपण करू शकतो. म्हणजे खूप मोठी. आता आपले हाताने बावडीवाले किती प्रामाणिकपणे या लोकांनी काम केलं. मुकेश सुरे आपले तालुका प्रमुख असो, त्यांनी कधी मीपणा दाखवला. आता सुद्धा येऊन खाली बसले, त्यांना बोलल्यावर आले. म्हणजे राष्ट्रवादीनं तो आम्हाला कधी तुम्ही मीपणा मोठेपणा मागितलो का? राष्ट्रवादीनं, शिवसेनेनं, आपल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यानं मीपणा सुद्धा न मानता एक वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या प्रेमानं सगळ्यांनी हे आपलंसं केलं, जीव लावला. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. मला फक्त तुम्हाला एक तिसरी गोष्ट मला शेवटची एवढीच सांगायची आहे. एक लक्षात घ्या, ही सरकार पाचवी बहुमत यांचं आलं का, आलं कसं झालं, ईव्हीएमचं काही झालं का, जातीय समीकरणात काही बिघाड झाला, कुणाला घाबरून कोणी एक झाले का, काय झालं, ही समीक्षा विश्लेषण ही राजकीय तज्ञ विश्लेषक करत राहतील. आपण त्यांच्यातून ज्ञान घेऊ, आपणही खाजगी बसून चिंतन करू. परंतु तुम्हाला एक गोष्ट मी खात्रीशीररित्या सांगतो, गावोगावचा सर्वसामान्य माणूस आपला पराभव झालाय असं म्हणलाय का? म्हणलाय का? नाही. मग मला सांगा, पाचामुखी परमेश्वर असतो. एवढे लोक जर म्हणलाय आपला पराभव झालेला नाही, तर 100% पराभव झालेला नाही. आता मग सवाल ही आहे की आता इथून पुढे कसं वाटचाल करायची. तुम्ही एक लक्षात ठेवा, ज्या गावात विरोधी पक्ष सक्षम आहे त्या गावात ग्रामसेवक एकट्याच्या कुणाच्या मनावर चढू शकत नाही. गेले काही वर्षापासून निलंग्यात विरोधी पक्षाची भूमिका बजावणं बंद झालेलं होतं. म्हणून एकट्याच्या मनावर दंगा नाच करायला त्यांना भाजप आमदाराला परवानगी होती. आता इथून पुढे काही असत्या, गल्ली ते दिल्ली सत्ता असते तर ईडी मलाच देऊ लागतंय. नंगे से खुदा करे, ईडी आली तर ईडीला इथंच करा, इथं जेवण एक पिढी ओढून जा म्हणू शकतात. का करणार आहे ईडी? त्याच्यामुळे ईडीला आपण शिडी लावू, काहीच काळजी करायचं नाही. तुम्हाला खुल्ला सांगतो, त्या ठिकाणी आपल्या मुंबईत सुद्धा आज खरं तर सांगतो, मला एकाच गोष्टीचं दुःख वाटलं आहे. असल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये
असल्या पाचवी बहुमताच्या समोर लढताना जर ह्या वेळेची संधी मिळाली असते ना, लय मजा आणला असतो. काय खरंच ह्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणाला निवांत झोपू दिलं नसतो. असं मी बच्चू कडू पडत पण काय राहतंय, समय से पहिले भाग्य से आगे. आपल्या नशिबात 29च निवडू, आपल्या नशिबात 29 केले. काही लईच नशिबाने लॉटरी लागली, यांची जर काही भांडणं झाली आणि मध्येच मध्यवर्ती लागली तर तवा बघू. पण तोपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 2-3 गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. 2-3 गोष्टी करायच्या आहेत. एक, शेनी जेवढे ग्रामपंचायत वाले आहेत आपल्या तालुक्यातले, त्यांना एक गोष्ट सांगतो की तुम्हाला अजून मी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शासनात प्रशासनात तालुक्यात जिथं तिथं काही कामं असतील, तहसीलदार असल्या, डेप्टी कलेक्टर असल्या, पोलीस स्टेशन असल्या, काही असल्या, 100% आपल्या कार्यकर्त्याचं काम होणार आणि होणारच. तुम्ही किती फोन करा, एखाद्या आता समजा आता भाषण चालू आहे, उचल नाही केला, ह्याच माणसानं मोकळा झालो समजा तर मी वापस लावू शकतो. आणि समजा कार्यक्रम संपल्यावर आपल्या बोलण्याचा वेळ गेला, मला लावता नाही आला, त्यानं 10-15 मिनिटांनी लावलं तर उचलतो. कुणी देणेकरीच असलं तर माणूस लपवून फोन उचलेल. मी कुणाचा देणेकरी आहो का? मग कुणापासून मी फोन लपवायचे, फोन न उचलायचं काही कारण नाही. मी आळशी नाही, कुणाचा देणेकरी नाही. त्याच्यामुळं सगळ्याचे फोन उचलणार. कधी उचललं नाही तो उचलायला म्हणत बसायचं नाही, 15-20 मिनिटांना वापस लावायचं. त्याच्यात हाताने लावायचं ना. बरं समजा 15 मिनिटं नाही लावली, कार्यक्रम जास्तच वेळ चालला किंवा काहीतरी अडचण आली, गाडीत बसलेलं असलं, रस्त्यात कुठं असलं, काही असलं, चुकून जर समजा दुसऱ्या वेळेस 3ऱ्या वेळेस लावायचं ना, त्याच्यात काही मान आपला नाही का? बरं जवळ तर 99% वेळा तुम्हालाही सगळ्याला अनुभव आहे. माझ्याकडे मिस कॉल पडलं तर मी थोड्या वेळानं, घंट्यानं, 2 घंट्यानं, 4 घंट्यानं, सकाळचं संध्याकाळी का होणार, पण मी त्याला महागारीत लावतो. पण एखाद्या वेळेस समजा आता 98,628 माणसं आहेत, लोड वाढला, एखाद्या वेळेस रिटर्न लावलं, कमी द्यायला झालं, तर आपण कशाला लावायचं? आपण धनाधन फोन लावायचं, मी उचलणारच, मदतीला येणारच, मी बळ काढणार नाही. कसं सांगतो, काही लोक नंतर राजकारणात येते. बघा एक आवर्जून मी नंतरपणी एवढी गोष्ट नमूद करतो. बघा 99% माणसं राजकारणातली ही शिक्षण, लग्न वगैरे झाल्यानंतर कुण्या तर कारणामुळे राजकारणात येत असतात. काही जण कॉलेजला गेल्यावर विद्यार्थी चळवळीत काम करून राजकारणात येत असतात. पण त्याच्या पुढला टप्पा आपला, मी 5वीला राजकारणात आलो, म्हणजे पहिला शेवट. जयानं हुरळून जाणार नाही, पराजयानं मुरगळून बसणार नाही. मी लढत राहणार, तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्यासाठी लढणार, ह्या तालुक्यासाठी लढणार. आता आपल्याला साधारणतः 8,000-8,500 मतं देवणी तालुक्यातून मायनस, 3,000-3,500 मतं शिराळा तालुक्यातून मायनस आहे. निलंगा शहरात 254+ आहोत. त्याच्यामुळे ही कुणी निलंगेकर, आम्ही निलंगेकर नाही, ज्याला लीड आहे त्याला निलंगेकर, अभय सावंत कुणाच्या पप्पाला कोणता एरिया इकलेला नाही. ओके, जनता मालक त्यामुळे तसं काही नाही, त्यांना विसरून जाते हळूहळू. पण एक लक्षात ठेवा, निलंगा कट टू कट बरोबरी नाही. आपल्याला आता ज्या ताकदीनं, तेव्हा सत्ता होती का आपली, जेव्हा आपण देवणी नगर पंचायत आली, सगळ्याच्या मेहनतीनं सरकार आपल्या नेतृत्वाखाली देवणी नगर पंचायत आली. का? आपण जिद्दीनं सगळे बंद.
तसंच येणाऱ्या पंचायत समितीचे माझी निवडणूक केंद्र गेली, आता तुमची निवडणूक आहे. तुमच्या निवडणुकीला आम्ही कोण भाव खाणार? तुमच्या पुढे जाऊन तुमच्या प्रत्येकाच्या पंचायत समिती जिल्हा परिषदला तुमच्यापेक्षा जास्त लोकांच्या पाया पडायला अभय सोडून तयार. माझ्या हैसियतीप्रमाणे त्यावेळी कसं राहतंय, शेअर बाजार सारखा आपला कधी चढला कधी उतरला. त्यावेळेस जसं होईल तसं जेवढी चांगल्यात चांगली मदत होईल तेवढी फुल नाही फुलाची मदत सुद्धा करेल. बोर्ड तुमच्यासाठी राहणार नाही, लक्षात ठेवा. पण आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जसं आपल्याला हक्काची बसायला इतर नगरपंचायत तशी देवणी पंचायत समितीची जागा सुद्धा आपल्याला हक्काची बसायला लोकांची कामं करायला ताब्यातच घ्यायची. त्या हिशोबाने आपण काम करू. शिवाय पण पंचायत समिती सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला जिंकायचे. निलंगा पंचायत समिती नगरपालिकेत तर वळवळच करू देते काय. पण आता तुम्ही ठरवा काय आपल्याला टीम मध्ये. आता वरची सत्ता आपण बदलू शकता का? नाही. आपल्या हातात काय? आपल्या तालुक्यापुरती सत्ता घ्यायची. पण ही उगा सारखंच लक्षात घ्या, रडीचा डाव नको. घरी बायच्या लेकरं म्हणजे नाही काय कवा पडून असं रुई होण्यापेक्षा तुम्हाला सांगतो आपल्याला विजयश्रीच घेऊन यायचं. त्यावेळेस कोण पडलं म्हणायचे आपल्याला रुई झाले कुणाचा निरुत्साह झाला. मी तर तुम्हाला सांगतो निकाल लागले होते. निकाल लागला आणि आम्ही असं बाहेर पडला. त्या ऑब्झर्वरला एक कॅबिन दिलेलं होतं, त्याच्यात टीव्ही लागली आणि तिथं एक छोटू पटेल आपले टीव्ही बघत असा लोक घेऊन थांबलेले होते. ऑब्झर्वरची खुर्ची रिकामी होती. आम्ही चाललो होतो बाहेर. गेट कशी गेल्यावर मला डोक्यात आलं आम्ही पहिला म्हणून चला मागाय ते गेलो. त्या ऑब्झर्वरसाठी डिप्टी कलेक्टर साहेबांसाठी जरा विशेष डब्बा तिथं आणलेला. हाताने घेतलो ऑब्झर्वरच्या खुर्चीवर बसलो. रप 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 जेवण आमचं अर्ध्या जगात ते छोटू पाटील एकदम बघितला जेवढी म्हण नाही गेला बाबा. मग आता जेव म्हणाय माझ्या घरचं जेवण आहे का सरकारी जेवण आहे? तुम्ही तिथे डब्बा घ्या बसा. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की त्या क्षणालाही पराभवाचं म्हणजे खच्चीकरण पराभवाचं आपल्या डोक्याला लागू दिलेलं नाही. आम्ही जेवढो व्यवस्थित बाहेर आलो. त्याच ताकदीनं उपस्थित असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांना शांत करू मगच आम्ही बाबाला गेलो, डॉक्टरला गेलो, घरी गेलो. पण खचायला नाही, कुणीही खचायचं नाही. आपण लढू, पण जिंकू, एकमुस्त्रो जाईल. तुम्ही तर विचारच करू नका, तुमच्याशी कुणी शंका घेतलेली नाही. कुणी एखाद्यानं बोललं असेल तर दुर्लक्ष करून टाका. तुम्ही आम्हाला आमच्या आईसारखे आहात आणि कुणावरच माझा तुम्हाला सांगला कुणावरच माझा संशय नाही, कुणावरच माझा क्लेम नाही. एकावर हाय तेवढा ओपन आहे काय, बाकी कुणावर नाही. आणि कोण खरंच बी चुकला असेल लक्षात घ्या, कोण कुण्या दबावला जर काही कारणामुळे संबंधानं बळी पडला असेल तर त्याने सुद्धा मनातल्या मनात तुम्ही बदल करा. ही जी दबाव घालणारे, प्रेम देणारे, पैसे देणारे आहेत, ही गेल्या दारूची केस झाली आपल्या कार्यकर्त्यावर. कुणावर नाव काय त्याचं? सत्ता रशीद खानचा त्याच्यावर केस झाली गेल्या विधानसभेत. हो. त्या उमेदवाराचं काम नाही 5 वर्ष त्याचे केस सारलं करायचं. तेव्हा त्याला बोलवून घेऊन पैसे देऊ का, तेव्हा त्याला वकील लावून देऊ, तेव्हा मदत करावं, तेव्हा नाही वाटत. आता तुम्ही तीही भाजपच्या उमेदवाराच्या हेरती यशासाठी तुम्हाला सगळं काँग्रेसनं दिलंय. तसं बघायला गेलं ह्या सभागृहात बसलेल्या आदरणीय सावकार दिलीप भाऊ सहित कुणाला बी त्याच्या 2% 1% कोणी दिली पक्षाला दिलेले काय दिले. माझ्या बघण्यानुसार सावकार तुम्ही तुमच्या परंपरागत याच्यानं तुमच्या व्यावसायिक बुद्धीनं तुम्ही तुमच्या जीवावर
पक्षानं काही केलेलं मी तर तुमचं बघायचं आता कुठं माहित असेल तर माहित हं? आज जिने बोंब बसवतात बोहिणी सगळे भाऊ सतत मेहनत करून स्वतःच्या कष्टानं बरं काय मध्ये मिळवले असतील निवडणूक लढवून मिळवल्या निवडणूक लढवायला लागते ताकद आज जर पक्षानं दिलेलं नाही पुण्यात 4-2 लोकांना त्या काळात संस्था मिळाल्या असतील तेवढंच ह्या लोकांना किती मिळाले तर म्हणून ती ताकद ही पैसे ही सगळं बेईमानीसाठी वापरलो कधी इमानदारीसाठी वापरून गेल्याच वेळेस निवडून आला असतो तर काय गेला असतो ही सगळं गेल्या वेळेस मी वापरायचं ना स्वतःसाठी त्याच्यामुळे तो विषय नाही नैतिकता नावाचा एक भाग असतो ती नैतिकता त्या लोकांनी सोडलेली आहे त्याच्यामुळं कुण्याही कार्यकर्त्यांना जरी समजा बाबा कोण दबावाला बळी बी पडला असेल तर तिथल्या तिथं झुरमून विसरून जावा तुमच्याविषयी माझ्या मनात पक्षाच्या विचारात कसलाही किला शकवा नाही आणि राहणार नाही झाली गेली गोष्ट आंघोळ करून सोडून दिले पुन्हा नवा इतिहास बेरजेचं राजकारण आपल्याला करायचे आणि राजकारण हे क्षेत्र हो माझं एक ठाम मत आहे राजकारण हे क्षेत्र मुक्त काढण्यासाठी नाही कुणाचा बदला घेण्यासाठी नाही राजकारणात ह्या विषयाला महत्वच नाही राजकारणाच्या त्या पुस्तकात ते शब्दच नाही बदला उठ चाचणं बघणं घेणं ती नाही राजकारणात फक्त सेवा आहे आणि लढाई आहे लढाईच्या नंतरचा विजय आहे एवढ्या 3च गोष्टी आहेत सेवा लढाई आणि विजय त्याच्यामुळं उठ कोण कुणाचा आपण एकमेकांना दाखवत बसायची गरज नाही आपल्याला ज्याला दाखवायचे त्यांना भाजपला दाखव ज्याला पक्षातल्या कुणाला दाखविण्यात आपल्याला शक्ती नाही किंवा पक्षातल्या कुणाला दाखवण्यामध्ये पराक्रम नाही पक्षातला कोणी चुकला बी असेल तर त्याला गळ्याला लावून घेण्यात पराक्रम आहे त्याला मनाला लावून घेणं त्याला पदरात घेणं त्याचं माफ करणं त्याला गळ्याला गळा लावून त्याला सोबत घेऊन पुढे चालणं ही पराक्रम आहे ती पराक्रम आपण दाखवू त्याच्यामुळं कुणी कुणाला त्यांना असंच केला तसंच केला नाव ठेवणे नाही सगळेजण मिळून वाट काढू आणि येणाऱ्या काळातले विजयश्रीचा इतिहास रचू पहिलं पंचायत समित्या 3 ताब्यात घेऊ आपल्या जिल्ह्याची जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी आपल्या निलंगा विधानसभेचं योगदान चांगले उमेदवार बघा राखीव जागेवर बी उमेदवार बघा त्या पद्धतीने थोडं ताकदीनं लढण्यासाठी उमेदवार आपापल्या ह्याच्यात आज तुम्हाला सांगतो उमेदवारीच्या बाबतीत सुद्धा मला द्या तुला द्या तट धरत कुणी बसायचं नाही जे पक्षासाठी विजय खेचून आणण्यासारखा सक्षम उमेदवार वाटल त्याला देऊ ज्यांना सक्षम नाही त्यांना आधीच म्हणायचं बुवा मी त्याच्या सावलीखाली पंचायत समितीत बरोबर आहे का उगा अट्टहास करून वाद करून आपल्या पक्षाचं कारण पक्षाचा फायदा कशात आहे पक्ष विजयी होण्यात आहे काही ना काही बाबा त्या गावाला नाही मिळाला समजा होणारीला नाही मिळाला माटेगडीला निधी मिळत एवढंच होईल ना पण कुण्या ना कुण्या आपल्याच माणसाला मिळत दुसऱ्याला मिळणार नाही त्याच्यामुळं आपल्या हिशोबाने आपण करू आणि जिल्हा परिषद BNC याच्यामध्ये आपण घुसून इथून पुढे काम करू आपल्याला राम मोकळं पडणे नाही विकासासाठी आपल्याला ठामपणे लढायचं एवढंच सांगतो बाकी अधिक सांगण्यात काही अर्थ नाही फक्त एक विनंती होती सगळ्याला आपले सहकारी आता चित्रे सर आपले जनराज चित्रे त्याला इलेक्शन ड्युटी पडलेली असताना त्यांनी आजारी रजा टाकू नये त्याची तब्येत थोडी खाली खालावली त्याचा थोडा फायदा घेऊन त्यांनी रजा टाकलेली आहे म्हणजे एवढ्या ताकदीनं तुम्हाला सांगतो आपले माणसं लढलेले आपले अवधूतभर पांचा एक तर आपल्या सगळ्याला माहित आहे लढवय्या कलाकार आहे एक जनतेवर इफेक्ट करण्याच्या उद्देशानं म्हणा काय म्हणा एक प्रेमापोटी म्हणा पक्षावरल्या प्रेमापोटी माझ्यावरल्या प्रेमापोटी त्यांनी उमेदवारी मिळालेल्या दिवसापासून रमेश काका चप्पल सोडली तर त्यांना मी विनंती करतो की त्यांनी इथे स्टेजवर येऊन मी माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना